वर करून वाचा आपण स्टॉप केलेला आहे. अच्छा ओके हटव स्टॉप हटव. नाही ते असं करायचं आपोआप. अच्छा हां आता गेलं. वाचा. बरोबर बरोबर आहे. नाव घ्या आणि वाचा. तुझ्याला काढा की. हां वाचा. गायू डोरेमॉन बघत बसले. आता ती आली म्हणजे येईल, थोड्या वेळाने येईल. जायच्या अगोदर जर डोरेमॉन खतम झालं की मग दाखवतो. आमच्या घरातली जेवढ्या पण मुली आहेत त्या आमच्यासाठी सर्व लक्ष्मीच आहेत. माझी मोठं पोरग त्या दोघींच्या पाया पडून जातो, तो रोज जातो बाहेर. एक्झामला वगैरे सगळं पडतं. बारकीचं हमेशाच, मोठीचे पण. लाईक केली नाही, लाईक करा. नुसतं तुमच्याच मी कमेंटच्या वाट बघतो की तुम्ही जसं म्हणत. सासूबाईला किंमत देत नाही हो, हेच रॉंग वाटतं. यामध्ये माणसाचं मरण होतं. हां बरोबर बरोबर. कसं आहे, बायकोवरती माणसं प्रेम करतात पण बायको काय करते, सासू सासऱ्याला म्हणजे किंमतच देत नाही. ठीक आहे. कसं असतं माहिती आहे का, मी जेवढं पण सांगितलं ना ते दोन्ही कसे सेम पाहिजे तरच मी जे सांगितलेलं आहे ते खरं ठरतं. ते मध्ये ना गाडी कधी चालती जेव्हा त्याचे चारी पाय आहेत ना ते ठीक पाहिजे. त्यातला एक जरी तुटला का नाही मग ते डगमगती गाडी. तसं आहे. मग जी लक्ष्मी आहे त्यानं जी पहिल्यापासून लक्ष्मी आहे म्हणजे ती आपली जी आई आहे त्याचा त्यांनी आदर केला पाहिजे. मी म्हणतोय ना की ते म्हणतात की तिची किंमत त्यांना करत नाहीत. आज आहे ती व्यक्ती, आज आहे म्हणून त्याच्याबरोबर भांडतात. ज्या वेळेला जी व्यक्ती निघून गेल्यानंतर का नाही त्यांचे बघा मग किती आठवण येते. असं नाही की कुणाच्यात काही गुण नसते, सगळ्यांच्यामध्ये गुण असते. कितीही जरी वाईट माणूस असला तर त्याच्यामध्ये गुण असतातच. पण ती व्यक्ती इथं असताना, लाईव्ह असताना ते गुण दिसून येत नाहीत. जेव्हा ती व्यक्ती हे जग सोडेल त्यावेळेला खरं त्याचं गुण तुम्हाला समजून येईल. तुम्ही आता बघा, तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या घरात जी व्यक्ती आहे त्याच्याबरोबर तुम्हाला जर तिरस्कार वाटत असेल ना, आता वाटणार तुम्हाला, पण त्या स्टेजमध्ये एक दिवस तुम्हाला पण जायचं आहे. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन मी की त्या स्टेजमध्ये कोण कोण जाणार आहे आणि कधी कधी जाणार आहे. आणि ते स्टेज सर्वांनाच पार करायचं आहे, हे लक्षात ठेवा. विद्या गायकवाड काय म्हणताय, दाजी काय पण नाही काय पण सांगणार नाही. लाईक करा. सगळ्यांनी असं विचार केलं तर दुःख राहणार नाही. अहो सगळ्यांनी नाही केलं तरी एकाने जरी केलं का नाही मग आपण सक्सेस झालो असं समजायचं. उद्या रविवार आहे त्यामुळे थोडंफार आपण म्हणलं तर जाऊया म्हणलं, नंतर सरळ पुढच्या शनिवारी. हां पूजा पवार एकदम बरोबर सांगताय. बायकोवर जर एवढं प्रेम केल्यानंतर त्या माणसाला खरंच बाहेरचं व्यसन लागणार नाही. हां ते का लागतं तुम्हाला सांगतो. बायको कशी असती, रोजच घरात जात असते आहे ना. मग ती बायको काय करते, नवऱ्याचं जे वाईट गुण असते ते उजागर करत राहते. पण जी बाहेरची जी व्यक्ती आहे का नाही ते जे वाईट तिचे गुण आहेत त्याच गुणाला ते काय म्हणते. पहिलं उत्तर द्या. माझे मिस्टर 2 वर्षापूर्वी गेले. गुणवान होते, निर्वसनी माणूस, पण माझ्या मनातून अजूनही जात नाही. कसं जाणार. मी म्हटलं का नाही, एखाद्याने जर मनापासून जर प्रेम त्यांच्यावर, जयश्री शिंदे यांचं नाव असेल तर कसं त्यांनी मनापासून प्रेम केलं आणि त्यांच्या मिस्टरांनी पण यांच्यावरती मनापासून प्रेम केलेलं आहे. आता ते बघा, जर खरंच मनापासून जर प्रेम केलं असेल तर ती व्यक्ती गेल्यानंतर पण आठवण येणारच. कुठलाही क्षण येतो काय येणारच. म्हणजे खरं प्रेम केल्यानंतरच हे असं येतं, असं नाही त्यांचं मन